शिवानी प्रेग्नेंट आहे म्हणून. हो आहे ना. पुढे म्हणजे काय दिसतं काय तू खाल्लं की लगेच रूप येतात काय. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि इकडे शिवानी आहे जी पडदा लुटून गेला लागली, कारण तिला मागचं घर दाखवायला आवडत नाही. कोण दाखवते तुला? दाखवते मागचं. मग आता स्वयंपाक करतो आपण सगळं, मग ते थोडाफार पसारा असतो ना, त्यामुळे थोडंफार पसाराने काय होतं? काय होतं नाही हो, सगळ्यांच्याच घरात पसारा असतो, त्याला काय होतं? आहे ते विषय नाही, पण असतो थोडाफार नाही आवडत एखाद्याला बघायला. परत म्हणते आधी पसारा आवरा मग व्हिडिओ काढा, त्यामुळे कसं आहे आपण पसारा आवरलेलं बरं. अरे पण ते पसारा आवरायचा, मग परत मग काम करायचं. मी कामाला जातो, मग नंतर व्हिडिओ पण काढणार, मोबाईल नसतो. कारण तुम्हाला माहिती आहे आयफोन मध्ये क्लॅरिटी चांगली येते. हा तर इकडे बाबा मम्मी बसलेली आहे. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. आजचा व्हिडिओ जरा एनर्जेटिक आणि फुल एकदम फॉर्म मध्ये, कारण आधी मम्मी झोपलेली होती. मम्मीला मी आता उठवलं, म्हणलं चल आता उठ, आपल्याला शूट करायचंय. दुकानवर जायचंय ना, जेवण नाही केलं, दुकानवर जायचंय. जेवण करताय? जेवणच काय आधी पप्पा गेले दुकानवर. आधी थोडा व्हिडिओ शूट करून घेऊया म्हणलं, मग जातो दुकानावर, हे का नाही? हा हा ना. पप्पा काय झालं तुमच्या तब्येतीला? तब्येत आता तुमची बरी दिसत नाहीये मला. बरे हा बरे आहे रे, मला काय नाही झालं. मग असं का करत होती तुम्ही? जेवण करून सुस्ती आली होती थोडी. आणि तू जेव्हा मी जेवण करते ना तेव्हा माझा व्हिडिओ काढून नको टाकायचं. जेव्हा मी खाते असं नका म्हणू की शिवानीला कमी समजते, तसं काही नाहीये. शिवानीला प्रत्येक गोष्ट तिने मी माझ्या बरोबरीने खावा म्हणून तिला मी सांगत असते. आता मित्रांनो त्याची हीचा प्रॉब्लेम आहे की ती जेवत नाही. जेवण करते ना आता. ती आता कसं आहे, आता ती हळूहळू थोडी जेवण करायला लागेल मला असं वाटतंय. ती जेवत नाहीये, जेवण करायला लागले. आता मला पण कळतंय ना, तब्येत खराब झाली. मग तब्येत खराब होती, तिलाच कळत नाहीये. कळतंय म्हणते मी. खावा लागतं त्यासाठी. खाल्लं की बॉडी वाढते, तब्येत वाढते, सगळं असतंय बरोबर प्रॉपर. मम्मीसाठी एक कमेंट आली होती ना काल की तर राग नाही म्हणे दादा म्हणे कमेंट आली, दादा म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे तुम्ही मम्मी समोर असं कॅमेरा नका घेत जाऊ म्हणे खाताना, कारण जेव्हा मी खाते का तेव्हा तू म्हणजे माझ्या पुढे कॅमेरा. कमेंटचा राग नाही मानायला सांगितलं आपला, त्याचा विषय नाही, पण नाही करायला पाहिजे. तुमचीच गलती माहिती का, कारण तुम्ही डायरेक्ट समोर कॅमेरा करता, मग त्या काय करतात कसं ते नाही विचार करत. मी डायरेक्ट कसं माहिती का, मी एकच गोष्ट करतो, जे ना जे आहे ना, जे दिसतंय ना डायरेक्ट माझ्या डोळ्याने जे बघतोय का, मी ते टाकण्याचा प्रयत्न करतो. आलटी पलटी फिरवी काही नाही करीत. जे आहे ते सरळ सरळ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं पिवळं का वाटतंय मला ते समजत नाही, कारण काल परवापासून मी कॅमेरापासून लय पर्सेंट झालोय. कारण बघा आता ही फ्रेम नव्हती काल, ही बसवली प्रॉपर, कारण तिथं ते काडे आणि छोटे छोटे खिळे होते, ते खिळे काढले आणि प्रॉपर स्क्रू लावल्यामुळं काय झालं माहिती का, मी हलत नाही. आणि मित्रांनो जरा एक प्रॉब्लेम झाला, ते बघा वरती कोपरा तुटला तिचा, खाली पडली होती रात्री ती हवेमुळं, कारण ती व्यवस्थित लावलेली नव्हती. आणि आता पूर्ण बघा हे पर्पल बी प्रॉपर पर्पल दिसत नाही, आणि हे ना ऑरेंज आहे, हे गडद एकदम ऑरेंज दिसतंय. नाही तू कलर चेंज कर, व्हाईट कलर लाव, कलर चेंज कर. सांगा मित्रांनो कोणता कलर लाव. मला वाटतं आता कलर चेंज करायला पाहिजे. घरात आता कलर चेंज करायला हमारी वाढावं, कारण व्हाईट कलर करून टाकू. कारण व्यवस्थित व्हिडिओ नाही, व्हाईट आधी व्हाईटच होतं ना, व्हाईटच होता, नाही का ऑरेंज होतं मला वाटतं. ते नाही चांगलं वाटत. ते नाही चांगलं. हे कसं आहे माहिती का, हे थोडं काळपट दिसायला लागलं, आणि ते पण पर्पल वाला पण थोडा काळपट. नाही काळपटच झालं जास्त कलर. ते मला वाटतं पुट्टीमुळे पण झालं असं. पुट्टी ते नाही आपण लावलेलं पाहिजे. तर मला तुम्हाला काय वाटतं सांगा बरं, कोणता कलर मारला पाहिजे कमेंट मध्ये सांगा. कोणता कलर आला पाहिजे भिंतीवरती तुम्हाला बघा, मागं बघून तुम्ही सांगू शकता मला की कोणता कलर मारायचा आहे. इकडे एक माझा मोबाईल ठेवलेला आहे मस्तपैकी. आता जेवण वगैरे बाकी आहे आणि आता आवर चालू आहे. फक्त सकाळच्या वाजले 9:30. तुम्ही म्हणता की आपका घालता बाहेर लय ऊन आहे बाबा, उन्हापासून सावध राहा, मस्तपैकी तोंड वगैरे सगळं प्रॉपर पॅक करत जा. आम्ही पहिले असा फ्रंटला कॅमेरा केला नव्हता, ते माझ्या कॅमेराचं पण कसं आहे, डायरेक्ट मी स्वतः माझा व्हिडिओ म्हणजे बघत होतो ना. काल पहिली वेळेस मी TV वरती माझा व्हिडिओ बघितला इकडं मम्मी, तर त्या TV वरती एवढं क्लिअर कट दिसत होतं, एवढं क्लिअर कट तुला सांगतो. म्हणजे आता साध्या डोळ्यांनी माझ्या चेहऱ्यावरती असं हे दिसणार नाही तुला, म्हणजे पिंपल वगैरे सगळं झालं. खरं हे खोकं काऊन तोडलं तू? मी तोडलं बाबा. काय आता तोडलंस तू काय लहान लेकरू आहे का रे? बघ कसं केलं. रोज काही ना काही तोडीत राहते, पुढं पराती पडते, पुढं खोकं पडते. काय झालंय काय हात ठेवला तेव्हाच पाय पडला. पाय कसा पडला? हे तुटलं, आणि हे जर तुटलं असतं चष्मा तर मग लगेच 300 रुपये लागले नसते. दिले असं तुला 300. तू देतोच कसे देतो मग?
काम करत नाही का मी? तुम्ही त्यांचं जाऊ दे तू. नवीन आणून द्या मोबाईल. वा नवीन तू तिला सांगायला तुम्ही मित्रांनो म्हणतात की शिवानीला ही मोठे म्हणजे काय दाखवते ती खालीपणा दाखवते म्हणजे ही असं शिवानीला काही नाही, खालीपणा दाखवत असते ना खालीपणा तर ही तिच्या सपोर्टनी बोलती आणि ही तिच्या सपोर्टनी बोलती. ह्या दोघी जणी एकमेकीच्या सपोर्टनी बोलतात. असं जर असतं ना तर ह्या दोघींनी मिळून मला सँडविच नसता केला. म्हणजे मधामध्ये मरचंय कसं माहिती का टरबूजवर चाकू करू का चाकूवर टरबूज कटणार तर गप्पी टरबूजच आहे. तसा कार्यक्रम आहे माझा माहिती का? हा, ही. तू काय फेकायला लागली? मग तुम्ही आहे ना काहीच वस्तू मग बघत तू आता करीत का वेगळे हात का फिरला तो असं फेकत होते का होतं काय. अवघडच काम आहे. शिवानी आता आपल्याला पापड करायचे तर हा पापड डाळ आणून द्या मी करते. ते पापड उडदाची डाळ आपण पापड बनवू ना घरी. भिजू घालायचे त्याचे पापड. पापड बनवू पापड मध्येच तुला आळस आला होता असं कसं रे? मसाल्याचे पापड. मित्रांनो ते कट केलं मी आता. कट नाही मसाल्याचे पापड बनवा. तुम्हाला चांगलं वाटतं ना बनवून काहीतरी चांगलं बनवा. काल एका ताईने कमेंट मध्ये तुम्हाला साबुदाण्याची रेसिपी बी दिली. ते तू जे सांगितलं होतं माहिती. प्रॉपर तुला रेसिपी सांगितली कमेंट मध्ये. माहिती. मग करणार आहे तू ते. हा. कर ना. तू नाही करणार. सासू मला सुनाला काम असते. एकटीला कामाला लावून सासू मस्त आराम करती. हा. मग झोप घेणार. झोप घेणार आहे. सासूने मस्त कामाला लावायचं सुनाला लावून सासू झोपून जाणार सून काम तू करणार. आमची बाजू लावतो का? मग आज थोडी तो आपण तुझ्याजवळ ठेवत जाईल. मग प्रँकचा काय विषय? प्रँक कर जाऊन माझ्या पुढे कॅमेरा आणतो माझ्या पुढेच कॅम करतो काय क्रॅम कॅम करतो. क्रॅम प्रँक काय म्हणते ती तिला मला प्रँक म्हणायचं. असं कसं तुलाच माहिती बाबा काय करतो प्रँक करतो काय करतो. आता मी जाणार आहे साड्या आणायला. हम्म. मग काय म्हणून पुढं गिफ्ट काय द्यायचं तिला? आज 10 तारीख आहे. आपण जाऊ आज गिफ्ट. ड्रेस आणा ना साडी आणा नाही तर ड्रेस आणा. ड्रेस घेऊ ना. म्हणजे गिफ्ट देण्यापेक्षा कसे तुम्ही थांबा दर्शक आता. तू तिला ऑनलाईन पैसे टाकून दे तिला काय घ्यायचं ती घेईन. बरं 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 नको करू. तिच्या आवडीने ती घेईन तिला काय घ्यायचं. तुम्ही कशाला साडी घेऊ त्यांना त्यांची पण आवड आहे. मला सांगा बरं मित्रांनो ताईच्या बड्डेला गिफ्ट काय द्यावं? कमेंट मध्ये काहीतरी सजेस्ट करा. ज्या म्हणजे माझ्या बहिणी ताईचा बड्डे आहे 15 तारखेला तर तिला गिफ्ट द्यायचं पण आता सुधरत नाही मला की काय गिफ्ट द्यावं. काहीतरी तुम्ही मला सजेस्ट करा की हे दे ते दे हे दे ते दे म्हणजे काहीतरी म्हणजे सजेस्ट करतो. तर बघू जाणार तर आहे मी. बघू जाणार जाईल ना जाऊन जाणार नाही. जवळ तर आहे माझ्यापासून. मला किती लांब आहे? मला किती 300-400 किलोमीटर जायचं 70 किलोमीटर. असं ते भावलीचा केक घ्यावा है ना. लहान पोरगी किती भावलीचं केक घ्यायला गेलं. मग मी काही पण सांगत होते. बाहुलीचं gift आहे, लहान थोडी आहे. बर्थडेला दुसरं गिफ्ट देऊ शकतो आपण. बड्डेला तिला ड्रेस आईस केक. तिला ड्रेसची कमी नाही तिला कशाची कमी नाही. जी वस्तू आणि त्यांच्याकडे नाहीये ना जी वस्तू त्यांना आवडते ना ती म्हणजे टिकून ठेवू शकते ना. तिला मस्तपैकी पार्लरचं सेटअप करून दिला पण ती पार्लर काही चालवत नाही मित्रांनो. तिने आता काय केलं मस्तपैकी ती जॉब करते आणि जी वस्तू त्यांना त्यांच्याकडे नाही ना किंवा जी वस्तू त्या टिकून ठेवू शकतात ती कायम राहू शकते अशी एखादी वस्तू देऊन टाकायची. हे आपलं कुठं केक आणि बीक ते 2 मिनिटाचं तसं नाही ना. केक तर द्यावाच लागतो ना. थोडी केक ते नाही आहे ते तर ठीक आहे केक तर नाही होते ते तर केकचं वेगळं पण त्यांना काम येईल अशी. इथून नेल्याने ती सांगा. काय बोलती तर मला तेच कळत नाही. केक द्यायचं नाही आईस केक द्यायचा नाही हे करत काय मला काय समजत नाही तुझं. जाऊ दे तुम्ही मला काय बोलायचं ते तुम्हाला नाही कळत जा बरं. तिथं गेल्यावर केक घ्यायचा. केक तर तिकडे गेल्यावर घ्यायचा असतो तिकडे पण गेल्यावर विषय घ्यायचा, कसा पण असतो order करावं लागेल ना. ऑर्डर टाकावं लागते केकच्या आधी. मी काय म्हणते मग केक असं घेऊन करायचं, केक वर केक. तू काय म्हणली आता माहिती 2 मिनिटापूर्वी तू स्टेटमेंट परत बोलली. आता व्हिडिओ रेकॉर्ड झाला मी व्हिडिओ काय मध्ये म्हणले पाहतो केक नंतर. नाही घ्यायचं असं म्हणले मी तू म्हणली ते. केक नाही घ्यायचं दुसरं काहीतरी हा, घ्यायचं. दुसरं केक घेऊ काय? दुसरं काही घेऊ कशाला ताण गेला. मी तुला काय म्हणलं आधीच मी म्हणलं गिफ्टचं पाय म्हणलं काय ते गिफ्टचा विचार करा काहीतरी आपण गिफ्ट देऊया. वाटलं सगळे मिळून तिला एक गिफ्ट देऊया. सगळे मिळून नाही तुम्ही दोघं. कशी आहे आपल्यावरती बाजू तुम्ही येत नाही का नाही. तुम्ही नाही कशा आम्ही आम्ही आम्हाला काय द्यायचं तर आम्ही आमचं ठरवू काय आम्ही आमचं द्यायचं ते. बघू. नाही का नाही? तुम्ही तुमचं बघा. हा, म्हणजे बघा कसं माहिती काय सगळे आपापले अलग अलग लेवलला चाललेत. मला काहीच कळत नाही यांचं काय चालतंय. मला समजतं जे- सगळं मला पण काय करावं आता किती मित्रांनो. तुम्हाला मग- घरातलंच वातावरण आमचं घरात वातावरण असंच आहे. घरात सगळे अशा प्रकारे बोलतात. मी मोबाईल पकडायची पद्धत बघा एक बोट आडवा धरलाय 2 बोट असे का धरलेत कारण इकडनं माईकने आवाज क्लिअर आला पाहिजे. ती बिचारी कामाला जाते. हिला तो झोपच यायला मगा धरून काहून त्यानं आळस येते त्यांच्याकडे नुसती. बघून मला झोप यायला लागली. मग
नुसती आळस आल्यासारखी करते. नाही तर आणि तुम्ही म्हणता ना मित्रांनो खायच्या गोष्टी, तर आमच्या घरामध्ये एक मी, दुसरा माझा मामा आणि तिसरी ही, म्हणजे असे 2-4 जण जर पकडले तर हे एवढे, म्हणजे मी पकडतो खाऊ खदडे आहेत ना, म्हणजे आम्हाला खाण्याशिवाय दुसरं काही सुधरतच नाही तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये, मला कमेंट आली त्या कमेंटची मी तुम्हाला रिस्पेक्ट करतो. हां, तर मी तुम्हाला सांगतो हे खाण्याशिवाय यांना दुसरं काही सुधरत नाही. म्हणजे मला बी माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतं का आत्ता सध्याच्या सिच्युएशनमध्ये मी आहे ना फक्त खायचा विचार करून राहिलो. माझ्या डोक्यामध्ये खायचं चालू, मी एवढी बडबड करायला का तरी मी माझ्या डोक्यात आहे की कॅमेरा बंद झाल्यानंतर मला खायचं काय, असा विषय. त्यामुळे ते खाण्याचं. आणि आपलं नवीन एक चॅनल हे झालेलं आहे DSK फूड म्हणून, तर त्याच्यावरती सुद्धा सबस्क्राईब करा. तिथं शिवायचा एक पहिला व्हिडिओ टाकला आहे मी, त्याची लिंक वाटलं डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला मी, काहीच विषय नाही. लिंक शेअर करू, तिकडे पण सबस्क्राईब करा. बघू आपण तिकडे किती सबस्क्राईबर फटाफट वाढतात, आहे का नाही. DSK फूड केलंय पण बघू शिवानी फूड करू शिवानी फूड म्हणून करू. अरे मग काहीतरी सजेशन करा, चॅनलचं नाव काहीतरी सजेस्ट करा मित्रांनो. तुम्ही पण सजेस्ट करा, तुमच्या डोक्यात काय येत असेल तर लगेच टाका कमेंट बॉक्समध्ये. पटपट कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जावा. काय बघू काहीतरी नवीन चॅनलचं नाव सजेस्ट करतोय मी. आता डोकं लावतोय, चॅनल तयार आहे, पण आता चॅनलमध्ये नाव काय टाकवते जरा प्रश्न पडलाय माझा, तर करू. ओके शिवानी DSK. काल एक कमेंट आली होती की शिवानी प्रेग्नेंट आहे म्हणून. हो आहे ना. पुढे म्हणजे काय लगेच दिसतं काय, तू खाल्लं की लगेच रूप येतात काय. अरे पण नाही ना, उगाच काय तुम्ही हाव का करला, हाय काय प्रेग्नेंट पुढे कसं काय माहित झालं तुला. काही बी मी विचारलं म्हणून तुम्ही हाव म्हणायचं. तुम्हाला काय माहिती बरं. सगळ्या कमेंट बॉक्स मध्ये हे करतात. असं बळजबरीचं हाव नका करू तुम्ही, खोटं नका बोलू. खोटं नाही बोलायचं, बळजबरीचं खोटं नसतं बोलत माणसाचं. खोटं नसतं बोलायचं माणसाचं. कसं असतं माहिती का, माणसं लगेच म्हणजे सगळेजण कसे लगेच खरं धरतात त्या गोष्टीचं. ते खोटं नाही बोलायचं कधी. मला काय मी थोडी बोलले काही. छोट्या गोष्टीचा मोठा करायचा, पहाड नाही करायचा. प्रेग्नंटचा विषय तुमच्या दोघांमध्ये मला. अरे कमेंट आली बाबा, कमेंट आली ती लगेच हाव म्हणते बघ ना. नाहीये म्हणून सांगायचं. ती लगेच हाव म्हणते का. नाहीये म्हणून सांगायचं. जे रिअल आहे ते आहे. सांगते ना मी काय. हे बघा मित्रांनो, ती हा म्हणती, पण कसं आहे माहिती का, जेव्हा असेल ना तर तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला माहिती पडेल. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ बघत राहा. तसेच तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला नवीन काही ना काही माहिती पडेल. जेव्हा असेल तेव्हा आम्ही सांगू. व्हिडिओ मध्ये सांगू ना आम्ही. नाही ठेवणार आम्ही, जसं काही असलं तर लगेच सांगणार आम्ही. त्याच्यामुळे कमेंटचा काही विषय नाही. केली तुम्ही कमेंट आम्हाला काही राग पण ते गेस करतात ना लोक, सारखे तेच गेस करतात. आता माती खाते म्हणल्यावर प्रेग्नेंट असतं. नॉर्मली बी खातात माती. आता काय त्या मातीचा विषय वेगळा चालू. मातीचा विषय कसा आहे तो आता, म्हणजे लई पोरी खातात. म्हणजे पेन्सिल खात्या, माती खात्या, कडू खात्या, खरंच खात्या. तुम्हाला माहित नाही अजून, तुम्ही ह्याच्यावर बघा, सर्च करून बघा, तुम्हाला खाता आज लई आवड आहे पोरींना, माहिती का माती त्याची. मला पण काय माहिती कशी आवड लागली, पण मला आवडते माती पेन्सिल. मी डायरेक्ट रिव्हील करेल, असं काही नाही तर डायरेक्ट रिव्हील करेल. असं झाकून ठेवणार नाही तुम्हाला. डायरेक्ट असं झाकून वगैरे काहीच ठेवणार नाही कोणत्या विषयामध्ये. डायरेक्ट म्हणजे लॉंग जास्त वेट करायला पण नाही लावणार. वेटचा विषयच नाही करायला लावणार. डायरेक्ट तुम्हाला मी रिव्हील करेल, बाकी काहीच बोलणार नाही. आता व्हिडिओ इथे स्टॉप करणार मी. आता बर्थडेला काय गिफ्ट द्यायचं ते सजेस्ट करा. कसं आहे, आम्हाला चौघांना जायचंय बर्थडेला 15 तारखेचा. आता फक्त 5 दिवसावर त्याचा बर्थडे राहिला, तर बर्थडे मध्ये काय गिफ्ट द्यावं हे कळत नाहीये. तर तुमच्या आपल्या सगळ्या फॅमिलीच्या मदतीने काहीतरी एक गोष्ट सजेस्ट करा. आपण ती गोष्ट हे करू. साडी कपडे तर असतेच सगळ्या गोष्टी. बघूया काय होतं. चार्जिंग संपली आता याची. तर तुम्ही लवकर कमेंट करा आणि सांगा की काय दिलं पाहिजे. बाकी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंटमध्ये सांगत जा जे काही आहे ते. आम्हाला काही चुकीचं आहे ते सांगत जा. आम्हाला काही वाईट वाटणार नाही, कारण यूट्यूब फॅमिली आमचीच फॅमिली. त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नाही. मी काही कमीपणा करत नाही शिवानीचा, असं काही समजा. तुला काय वाटतं याविषयी? कोणत्या कमीपणा करते? कमीपणा काही नसतं.
नाही करत आता व्हिडिओ मी बंद करतोय. तुम्हाला भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. चाललो मी आता.